विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेना मराठवाडा विभागीय आढावा बैठक संपन्न झाली. तर या आढावा बैठकीमध्ये काय सांगते? या आढावा बैठकीमध्ये असं एक ठरवलं गेलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या हा पक्ष लढवणार आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून कोणाबरोबर युती करायची, काय कसं करायचं ते धोरण साहेब ठरवणार आहेत. आणि ही विधानसभा आपण किती लढवणार आहात नांदेड जिल्ह्यातील? ते आम्ही आता ते शोधण्यासाठीच आढावा घेतलेले आहे आम्ही. परत काही नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत, तर या नियुक्त्याबद्दल काय? ह्या ज्या नियुक्त्या दिलेल्या आहेत ते आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक पाठवायचे होते म्हणून त्यांना निरीक्षक पाठवलेले आहेत. काही ठिकाणी जागा रिक्त आहेत त्या भरलेल्या आहेत. अजूनही काय जागा रिक्त असतील त्या आम्ही भरणार आहोत. रिपब्लिकन सेनेची मराठवाडा आढावा बैठक होती, काय सांगाल त्याबद्दल? आज मराठवाडा विभागीय बैठक खऱ्या अर्थानं नांदेड या ठिकाणी आयोजित केली होती. या बैठकीचे प्रमुख अध्यक्ष माधवदादा जमदाडे साहेब, महाराष्ट्र सचिव, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर हे सुद्धा प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेना महाराष्ट्र महासचिव युवराजी धसावडीकर साहेब तथा निरीक्षक नांदेड जिल्हा, त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा महाराष्ट्र सचिव श्रीपती ढोले सर, तसेच महाराष्ट्राचे संघटक माननीय भैयासाहेब भालेराव साहेब हे सुद्धा उपस्थित होते. रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजामिया पटेल साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. रिपब्लिकन सेना युवा सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष किरणभाऊ भोंगडे साहेब हे सुद्धा होते. या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातून आलेले आमचे सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व महाराष्ट्रातून आलेले सर्व प्रमुख, आमच्या महिला आघाडी, या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांनी आम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काही येणाऱ्या काळामध्ये सरसेनानी नामदार आंबेडकरांच्या आदेशानुसार जे काही लेखाजोखा होईल, जे काही रणनीती ठरेल ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. आम्ही तशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि आज जे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये संबंध महाराष्ट्रातून आणि मराठवाड्यातून जे काही पदाधिकारी आलेत हे सर्वांचं मी अभिनंदन नांदेड जिल्ह्याच्या वतीनं अभिनंदन करतो, स्वागत करतो. इथं थांबतो. जय भीम, जय भारत.